पण सांगलीला कलेक्टर म्हणून काम करत असताना ह्या प्रश्नाशी माझी अगदी जवळची गाठ पडली. कारण सौंदतीसारखाच एक छोट्या प्रमाणात एक विधी जतला पण होतो पौष पौर्णिमेला, आणि तिथे सुद्धा देवदासी म्हणून काही मुलींना देवीला वाहिलं जातं. अशी जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की कलेक्टर म्हणून हा गुन्हा आहे आणि हे गुन्ह्याचं काम थांबवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी जतला मुक्कामाला गेले आणि त्या ठिकाणी मंदिरातल्या पुजारींना आणि हा विधी करायसाठी पुढाकार घेणाऱ्या काही अशा म्हाताऱ्या देवदासी स्त्रिया ह्या सगळ्यांना बोलवून घेतलं. आणि आजच्या ह्या युगात अशा प्रकारे मुलींना काहीतरी अंधश्रद्धेच्या मागे लागून मुलींना देवीला सोडणं हे चूक आहे हे मी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ह्या प्रथेच्या विरुद्ध कायदा आहे आणि कायद्याखाली त्यांना शिक्षा होऊ शकते याची पण त्यांना माहिती दिली. परंतु नुसतं कायदा आहे आणि म्हणून तुम्ही हे काम थांबवा हे सांगून हे काम थांबणार नाही याची मला खात्री होती. आणि म्हणूनच ज्या काही मुली प्रत्यक्ष देवदासी म्हणून सोडल्या गेल्या होत्या अशा आजूबाजूच्या गावातल्या एक 50-60 देवदासी मुलींना मी मुद्दाम त्या दिवशी बोलवून घेतलं होतं जतला. आणि मी त्यांच्याबरोबर एक मोठी विस्तृत अशी मीटिंग घेतली आणि जवळजवळ 2-3 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली. आणि त्या चर्चेत मी त्यांना बऱ्याच प्रकारे समजून सांगायचा प्रयत्न केला की ही जी काही त्यांच्या मनात कल्पना आहे की देवीला नवस बोलला तर ती देवी नवसाला पावते, किंवा तो देवीचा नवस पूर्ण करायसाठी ह्या मुलींनी स्वतःचा बळी देणं हे मान्य करावं, किंवा एकदा देवदासी म्हणून सोडल्यानंतर त्यांनी देवदासींची जी काही परंपरागत कामं आहेत ती कामं केली नाही तर त्याच्याकरता देवीचा त्यांच्यावर कोप होईल, अशा सगळ्या ज्या काही समजुती होत्या या समजुती चुकीच्या आहेत. या समजुतींना काही आधार नाही. आणि त्याचबरोबर मी थोडंसं खोलात जाऊन देव म्हणजे काय किंवा देवी म्हणजे काय अशा प्रश्नाची सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यांचं मत मी समजावून घेतलं. प्रत्येकजण हेच म्हणायची की देवीने आम्हाला सांगितलेलं आहे की हा देवीचा आदेश आहे की आम्ही जोगवा मागायला जावं किंवा आम्ही इतर काही व्यवसाय करू नये, इतर काहीही कामं करू नये. आणि एक सामान्य स्त्री जशा प्रकारे लग्न वगैरे करून आयुष्यात संसारात रममाण होऊ शकते, स्थिर होऊ शकते, तशा प्रकारचं स्थैर्य आम्हाला लाभू नये हा एक प्रकारचा शापच हा आमच्या जातीला आहे. परंतु तो शाप भोगून संपवल्याशिवाय त्यातून आमची सुटका नाही अशी त्यापैकी प्रत्येक मुलीची जवळजवळ खात्री होती. तिचे संस्कार तसे होते आणि त्याप्रमाणे तिची श्रद्धा सुद्धा तशी होती असं मला आढळून आलं. तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं की आपल्यावर जो कोप करतो, आपल्यावर जो रागवतो, आपली जी काही अडचण आहे किंवा आपल्यात जो कमीपणा आहे, माणसात जो कमीपणा आहे, हा कमीपणा समजून जो घेऊ शकत नाही आणि त्याच्याकरता जो रागवू शकतो अशी जी काही व्यक्ती आहे किंवा शक्ती आहे ही शक्ती देव नाही. आणि देव आपण कुणाला म्हणायचं तर एक अशी शक्ती की जिच्याबद्दल आपल्याला खात्री वाटली पाहिजे की आपल्या प्रश्नाच्या वेळी, आपल्या अडचणीच्या वेळी आपण त्याची आळवणी केली तर तो आपल्या मदतीला नक्की धावून येईल. शिवाय त्याची स्वतःची एक मूर्ती, त्याची एकूण पद्धत किंवा त्याच्या असलेली एकूण शक्ती ही अशी आहे की त्या शक्तीपर्यंत मी स्वतःच्या उन्नतीतून पोचू शकतो, मी स्वतः माझी उन्नती करून ते देवत्व प्राप्त करू शकतो आणि ते देवत्व प्राप्त करून घेण्यात मला सुद्धा त्या देवाची मदत मिळू शकते असा विश्वास आपल्याला त्या जर शक्तीबद्दल असेल तर ती शक्ती म्हणजे देव. परंतु आपण असं केलं नाही किंवा तसं केलं आणि म्हणून आपल्यावर कोप करील आणि मग त्यातून आपल्याला काहीतरी अत्यंत वाईट अशी शिक्षा देईल अशी जी शक्ती असेल तर तिला देव मानणं हे चुकीचं आहे. आणि या अंधश्रद्धेतून ह्या देवदासींनी बाहेर पडलं पाहिजे. हे सांगत असताना मला असं आढळून आलं की मी जे काही बोलत होते किंवा त्या मुली सुद्धा जे काही बोलत होत्या हे सगळं फारच ॲब्स्ट्रॅक्ट असं चाललेलं होतं.
पण त्यांनी जेव्हा मर्मावरच बोट ठेवलं आणि त्यांनी विचारलं की आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि समाजाने आम्हाला सोडून दिलेलं आहे, समाजात आम्हाला परत जाऊन स्थान मिळू शकत नाही, अशा परिस्थितीत आम्ही जोगवा मागायचा नाही, म्हणजे पर्यायाने एक प्रकारे भीक मागायची नाही, तर आम्ही दुसरं काय करू शकतो? हा प्रश्न हा फार मार्मिक होता आणि फार खरा प्रश्न होता, कारण त्या स्त्रियांना कुठेही शाळेचं दर्शन घडलेलं नाही, शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारचं व्यवसायात्मक कला त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत आणि आईबापांचा आणि समाजाचा आसरा हा त्यांना नाही म्हटल्यानंतर जोगवा मागणं आणि भीक मागणं याच्या पलीकडे खरोखरच त्यांना काहीही उपाय शिल्लक उरत नव्हता, हेही मला तितक्याच प्रकर्षाने जाणवलं. आणि मला असं वाटलं की जितक्या हिरिरीने किंवा जितक्या तळमळीने मी कलेक्टर म्हणून माझा रोल काय असावा किंवा माझी जबाबदारी काय असावी आणि ही देवदासी प्रथा थांबवणं किंवा ह्या देवदासी मुलींना मंदिरात सोडलं जातं ते कृत्य आजच्या दिवस थांबवणं हे जितकी प्रकर्षाने मला माझी जबाबदारी वाटते, तितक्याच प्रकर्षाने या मुलींच्या या प्रश्नाला उत्तर देणं ही देखील माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी त्यांच्याशी पुन्हा पुढे बोलले. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर शिकायला तयार असाल तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. आणि तिथल्या तिथेच त्यांनी शिकावं, काहीतरी शिक्षण, व्यावसायिक शिक्षण त्यांना दिलं जावं, ह्या उद्देशाने सांगली जिल्हा परिषदेची मी मदत घेतली आणि शासनाचा जो एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा उपयोग करून त्या मुलींपैकी सुरुवातीला 20 मुलींना कुक्कुटपालन या विषयात आणि त्यानंतर त्यांचीच उत्सुकता वाढल्यामुळे आणि त्यांनीच मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यामुळे त्यानंतर 4 महिन्यांनी जवळजवळ पुन्हा त्या मुलींसाठी एक लोकरीचं विणकाम मशीनवर शिकवण्याचा प्रशिक्षण वर्ग हा जवळजवळ 30-40 मुलींसाठी हा सुरू केला. ज्या वेळेला हा वर्ग सुरू केला, हे दोन्ही वर्ग सुरू होते, चालू होते, त्यावेळेलाच त्यांच्या इतरही अडचणींची मला हळूहळू जाणीव होत होती. विशेषतः लोकरीच्या विणकाम प्रशिक्षण वर्गात मला असं आढळून आलं की ज्या वेळेला ह्या मुली प्रशिक्षित होतील, लोकरीचं काही विणकाम करू शकतील, त्यावेळेला त्या विणकाम केलेल्या वस्तूंना कुठे बाजारात खपवायचं, त्याची विक्री नेमकी कशी करायची, हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे. त्याचबरोबर जेव्हा त्यांचं शिक्षण चालू आहे त्या काळात त्यांना शिकायसाठी जी लोकर लागते, ती लोकर ह्या कार्यक्रमामध्ये जी काही लोकर मिळत होती एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाखाली, ती लोकर फार अपुरी पडत होती आणि पुढे मागे ह्यांच्या 6 महिन्याच्या प्रशिक्षणाच्या काळात हा प्रश्न त्यांना येणार आहे, ही जाणीव मला होती. आणि असे हे 2 प्रश्न माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बसलेले असताना त्याच सुमारास सांगलीहून माझी बदली झाली. ती बदली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ या शासकीय महामंडळाच्या व्यवस्थापक संचालक या पदावर माझी बदली झाली. WMDC किंवा वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे महाराष्ट्र शासनाचं एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे आणि सांगली सकट एकूण 9 जिल्हे ह्या कॉर्पोरेशनच्या एकूण ज्युरिस्डिक्शनमध्ये येतात आणि त्या सर्व जिल्ह्यामध्ये समतोल औद्योगिक विकास साधला जावा, विशेषतः लघु उद्योगांच्या बाबतीत ही जबाबदारी ह्या आमच्या कॉर्पोरेशनवर आहे. इथे आल्या आल्या मला असं जाणवलं की देवदासींची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक पुनर्वसन करायचं जे काही काम आपण सुरू केलं होतं सांगलीला, ते आर्थिक पुनर्वसन हे औद्योगिक माध्यमातून जर करायचं असेल तर त्यासाठी WMDC सारखी संस्था ही अत्यंत उपयुक्त ठरू शकते. याच्याकरता सुरुवात WMDC मध्ये अशी केली की औद्योगिक लोकर विणकाम
जे ह्या देवदासी मुलींना शिकवलं जात होतं जतमध्ये, ते पुणे मुंबईसारख्या शहरात किंवा मोठ्या शहरात किती प्रमाणात खपू शकतं यासाठी एक मार्केट सर्व्हे आयोजित केला होता. मार्केट सर्व्हेसाठी त्या देवदासींनाच लोकर दिली होती, त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेतल्या होत्या, त्याची मजुरी पण त्यांना दिली होती आणि या तयार करून घेतलेल्या वस्तू आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये दाखवल्या, लोकांसमोर आणल्या आणि लोकांचा त्याच्याबद्दल एकूण लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे आजमावून बघितलं. हे बघताना सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी दिसून आली की हे जे काही उत्पादन केलं गेलेलं होतं लोकरीच्या वस्तूंचं, ह्याची क्वालिटी ही लोकांना ॲक्सेप्टेबल होती आणि बराच चांगला ह्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर या वस्तू विकत घेतल्या. त्यामुळे अशा प्रकारचं जर एक उत्पादन केंद्र चालवलं तर हे उत्पादन केंद्र यशस्वी होऊ शकतं असा एक निष्कर्ष आम्ही काढू शकलो. मग अशा प्रकारचं उत्पादन केंद्र एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून जर चालवायचं असलं तर त्याच्यामध्ये उत्पादन करणारे हे जे काही 20 मुली आहेत ह्यांच्याशिवायही इतर थोडीफार मंडळी लागतात. कोणी अकाउंट्स ठेवायला, कोणी बाजारातून कच्चा माल म्हणजे लोकर वगैरे आणायला, कधी बँकेची मदत लागते वर्किंग कॅपिटल करता आणि कधी बाजारात जाऊन आपला तयार माल खपवणं, ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी त्याच्यात येतात. तेव्हा विशेषतः हिशोब ठेवणं आणि त्यांच्या एकूण सर्व कामामध्ये सुसूत्रता ठेवणं यासाठी जर एखाद्या स्वयंसेवी संस्थेचं त्यांना सहाय्य मिळू शकेल तर ते त्यांच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरेल असं वाटलं. त्यामुळे मार्केट सर्व्हेसाठी जेव्हा प्रयत्न चालू होते त्या योजनेखालीच एका स्वयंसेवी संस्थेला भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली या संस्थेला त्याच्यात आम्ही गुंतवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की या देवदासींच्या एकूण प्रोडक्शन सेंटरवर, उत्पादन जिथे चालतं ह्या सेंटरवर तुम्ही तुमचं व्यवस्थापन थोडंसं ठेवा. आणि असं लक्षात आलं की त्यांच्याकडे असलेली एकूण माणसं किंवा त्यांची एकूण मॅनपॉवर कॅपॅसिटी ही या उपक्रमासाठी अपुरी पडायला लागली. तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की हा प्रश्न हा फक्त स्वयंसेवी संस्थांनाच भेडसावत आहे असं नाही, त्यांच्याकडे तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेच. शासनात सुद्धा, सरकारमध्ये सुद्धा हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे की चांगली मॅनेजमेंट करू शकतील अशी माणसं ही फार सहजासहजी मिळू शकत नाहीत. आणि दुसरीकडे हेही चित्र दिसत होतं की जो प्रशिक्षण वर्ग चालवला गेला होता आणि जो अजून चालूच होता तो नुसता प्रशिक्षण वर्ग चालवून एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचं खरं उद्दिष्ट हे साध्य होत नाही. याचं कारण असं की या उपक्रमामध्ये 2 मुद्दे गृहीत धरले जातात. पहिला मुद्दा असा की ज्यांना आपण काही व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहोत त्यांच्याकडे उत्पादन केल्यानंतर स्वतःचा माल बाजारात खपवू शकायची जी काही एक ट्रेडिंग नॅक असावी लागते, आपला माल विकायची जी काही एक क्षमता असायला पाहिजे ती त्यांच्याकडे आहे असं गृहीत धरलेलं असतं. दुसरं असं गृहीत धरलेलं असतं की जर त्यांना त्यांचं संपूर्ण उत्पादन हे एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून चालवायचं असेल तर ग्रुप मॅनेजमेंट जी काही करावी लागते किंवा अगदी वैयक्तिक पातळीवर जरी करायचं असलं त्यांचं उत्पादन तरी ते करत असताना जी काही मॅनेजमेंट करणं आवश्यक असतं, उदाहरणार्थ हिशोब ठेवणं, आपले किती पैसे खर्च होत आहेत आणि त्याच्या पोटी आपल्याला किती उत्पन्न मिळतं आहे, हा एक साधा हिशोब, परंतु हा प्रत्येकाने जर त्याला व्यवसायात सफल व्हायचं असेल तर हा छोटा हिशोब प्रत्येकाला ठेवता यायलाच पाहिजे. अशासारख्या ज्या काही मॅनेजरियल एबिलिटीज आहेत त्या सर्वच माणसांमध्ये असतात असं गृहीत धरून आपण एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखाली व्यावसायिक प्रशिक्षण देत असतो. परंतु ह्या दोन्ही गृहीत धरलेल्या गोष्टी ह्या खऱ्या नसतात
आणि पुष्कळ वेळा व्यावसायिक शिक्षण शिकून घेणं हे फार सोपं असतं, परंतु आर्थिक व्यवहार हे आपण एका शिस्तबद्ध पद्धतीने कसे लिहून ठेवायचे हे शिकणं फार कठीण असतं. बाजारात आपल्या मालाला उठाव मिळावा यासाठी काय काय करावं हे शिक्षण हेही फार कठीण असतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला मार्केटिंग सर्व्हे आम्ही करत होतो WMDC मार्फत, त्याच वेळेला ह्या दोन्ही समस्या त्यांच्या बाबतीत पुढे मागे येणार आहेत हा प्रश्नसुद्धा फार प्रकर्षाने आम्हाला जाणवला. पुढची WMDCची वाटचाल ही या प्रश्नाला कसं सोडवता येईल या दृष्टिकोनातून सुरू झाली. आणि त्यासाठी सुरुवातीला एक योजना आम्ही शासनाकडे सादर केली. त्याच्यात देवदासींना नुसतं प्रशिक्षण देणं हा एवढाच उद्देश न ठेवता देवदासींसाठी एक उत्पादन केंद्र चालवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. आणि या उत्पादन केंद्राचं संपूर्ण व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट हे WMDC सारख्या एका बाहेरच्या संस्थेनेच करायला पाहिजे याची गरज शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. कारण असं की कुठलंही उत्पादन केंद्र चालवायचं झालं तर त्याला जी काही एकूण मॅनेजमेंट लागते ती मॅनेजमेंट करणं या देवदासींना अशक्य आहे. या देवदासी मुळात निरक्षर आहेत, संपूर्णपणे निराधार आहेत आणि कसं बसं त्या एक गोष्ट शिकल्या जी गोष्ट सोपी होती, लोकरीचं विणकाम करणं. परंतु ह्या ज्या बाकी गोष्टी शिकाव्या लागतील ह्या गोष्टी अतिशय कठीण आहेत आणि त्यांना ते शिकत असताना त्रास होणार आहे याची मला जाणीव होती. हे शिकावं लागलंच तर हे शिकताना आपला फार वेळ फुकट जातो आणि मग आपल्याला प्रत्यक्ष लोकरीचं उत्पादन करता येत नाही. पर्यायाने आपल्याला मिळणारी मजुरी कमी होते, अशी ही भावना त्यांच्या मनात येईल याची मला जाणीव होती. त्याचबरोबर कुठलीही गोष्ट नवीन गोष्ट शिकून घ्यायची म्हटलं तर आपल्यासारखी सुशिक्षित माणसं सुद्धा त्याला बिचकत असतात, घाबरत असतात. आपल्या आयुष्यात एक स्टेज अशी असते की आपण नवीन गोष्ट शिकायला तयार असतो आणि एक स्टेज अशी येते की आपण नवीन गोष्टी पटकन शिकू इच्छित नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्याला फार कठीण असतं. ही अवस्था जर आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांची, तर ह्या देवदासींच्या बाबतीत तर हे नवीन प्रकारे करायचा प्रत्येक प्रयत्न हा म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक मोठं आव्हान आहे आणि ह्या आव्हान त्या पेलू शकतील का नाही हा एक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होताच. त्याचबरोबर हे आव्हान आपण पेलावं अशी त्यांच्या मनात एक स्फूर्ती निर्माण करणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं, कारण त्याशिवाय त्यांनी असे काहीही प्रयत्न केले नसते. तेव्हा WMDC मध्ये आम्ही चर्चा करून असा निर्णय घेतला की उत्पादन केंद्र जर चालवायचं तर उत्पादन केंद्राचं व्यवस्थापन हे WMDCनीच स्वीकारलं पाहिजे. हे जितकं उघड आहे तितकंच काही कालावधीनंतर हे व्यवस्थापन WMDCनी सोडून द्यायचं आणि त्या देवदासींनाच हे व्यवस्थापन करायला सांगायचं, त्यांचं संपूर्ण मॅनेजमेंट त्यांनीच सांभाळायची. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी साधारण 3 ते 5 वर्षाचा काळ हा पुरा पडेल आणि तेवढ्या वेळात देवदासींना मॅनेजरियल ट्रेनिंग संपूर्णपणे देता येईल असा WMDC मध्ये आम्ही विचार केला. आणि त्या दृष्टीने व्यावसायिक शिक्षण तर त्यांचं पूर्ण झालेलंच होतं, त्याचबरोबर त्यांना मॅनेजरियल ट्रेनिंग आणि मार्केटिंगचं ट्रेनिंग देता यावं या दृष्टीने WMDCची वाटचाल पुढे सुरू झाली. या दरम्यान जतबरोबरच गडहिंग्लज नावाच्या दुसऱ्या एका तालुक्याच्या ठिकाणी देखील असाच 45 देवदासींचा एक विणकामाचा प्रशिक्षण वर्ग सुरू केलेला होता. त्यासाठी शासकीय माध्यमातून
निरनिराळ्या खात्यांची मदत घेतली होती, ती मदत मिळाली होती आणि निव्वळ प्रशिक्षण केंद्र चालवणं आणि देवदासींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणं एवढंच WMDCनी काम हाती घेऊ नये, तर त्यापुढे एक पाऊल टाकून व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच मॅनेजमेंटचं ट्रेनिंग हे त्या देवदासींना दिलं जावं, ही कल्पना सगळ्यांनाच प्रकर्षाने पटली आणि तिथून पुढे WMDCची वाटचाल सुरू झाली. येत्या 3 ते 5 वर्षात ह्या देवदासी उत्पादन केंद्र जे आम्ही चालवतो, ह्या उत्पादन केंद्रातल्याच मुलींनी त्यांचं स्वतःचं सर्व व्यवस्थापन सांभाळायचं असेल तर आजची त्यांची अवस्था आणि पुढील 3 वर्षाची अवस्था ह्याच्यात फार फरक असेल. आज ह्या मुली निरक्षर आहेत आणि अत्यंत लाजऱ्या बुजऱ्या आणि एका परीने स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलेल्या अशा ह्या मुली आहेत. आणि जेव्हा त्यांना संपूर्ण व्यवस्थापन शिक्षण द्यायचं त्यावेळेला त्यांच्यात आजच्या अवस्थेपासून पुष्कळच मोठा फरक पडलेला पाहिजे. तेव्हा हे व्यवस्थापन शिक्षण कशा प्रकारचं असावं ह्याच्यात आम्ही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आणि काही ह्याच्यात खास असे सब्जेक्ट्स मुद्दाम आयडेंटिफाय केले. त्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इतर शिकवायचे मुद्दे म्हणजे मार्केटिंग एबिलिटी, अकाउंट्स ठेवण्याची एबिलिटी आणि एक टोटल मॅनेजरियल एबिलिटी, हे 3 भाग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा 4था भाग, असे 4 महत्त्वाचे भाग आम्ही त्यांच्या एकूण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पाडलेले आहेत. याचं कारण असं की नवीन ज्या गोष्टी शिकायच्या आहेत हे शिकत असताना माणसाला उत्साह वाटला पाहिजे, आपण शिकावं अशी त्याला मनातून एक स्वतः एक उर्मी वाटली पाहिजे. आणि ही उर्मी कुठून निर्माण होते तर त्या माणसाच्या हातात काही स्किल पाहिजे आणि त्याच्याकडे एक विचारवंत किंवा विचारशील असा मेंदू पाहिजे. ह्या 2 गोष्टी असल्या की एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि नवीन गोष्टी शिकायची आवड निर्माण होते. त्याचप्रमाणे जगात कुठे कुठे काय काय चाललेलं आहे याची जाणीव माणसाला झाली तर त्याची कल्पनाशक्ती सुद्धा वाढते आणि आपण नवीन शिकावं यासाठी ही कल्पनाशक्ती सुद्धा पोषक ठरते. तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं, व्यक्तिमत्वाचा विकास होणं हे त्यांनी इतर गोष्टी शिकून घेण्यासाठी एक अतिशय आवश्यक अशी गरज आहे. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय तर थोडासा धीटपणा, थोडासा आत्मविश्वास, आपला प्रश्न काय आहे हा प्रश्न स्वतः नीट आकलन होणं आणि तो प्रश्न सोडवायसाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्याही गोष्टीचं आकलन होणं हे महत्त्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर आपल्याला इतरांशी बोलून आपला प्रश्न त्यांच्या पुढे मांडता येतो का नाही आणि आपला प्रश्न समोरच्या माणसाला व्यवस्थित पटवता येतो का नाही हे महत्त्वाचे आहे. आज आपण बघतो की देवदासी किंवा समाजातल्या इतर सर्व दुर्बल घटकांसाठी शासनाच्या पुष्कळ योजना आहेत, पण ह्या योजना राबवत असताना एक सर्वसाधारण शासकीय अधिकारी असा विचार करतो की माझ्याकडे या योजना आहेत, जो कोणी माझ्याकडे येईल या योजनांबद्दल माहिती विचारेल त्याला मी ह्या योजनांचा उपयोग करून देऊ शकतो. पण या देवदासींची आजची अवस्था बघितली तर त्यांचं घर सोडून शासनाच्या योजना समजून घेण्यासाठी कोणापर्यंत जाण्याला सुद्धा जे काही आत्मविश्वास लागतो तो त्यांच्यात आज नाही. या पार्श्वभूमीवर शासकीय योजना त्यांच्या दारात नेऊन तरी पोचवायला हव्यात किंवा त्यांच्या मनात आणि त्यांच्या कृतीत एक प्रगल्भता निर्माण करायला हवी, जेणेकरून त्या वेगवेगळ्या शासकीय योजनांपर्यंत स्वतःच्या पायांनी चालत जाऊन पोचू शकतील. हा एक महत्त्वाचा टप्पा ह्या शिक्षणातून आम्हाला गाठायचा आहे
आणि यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊ शकणारी जी काही ट्रेनर मंडळी आहेत ही एका अतिशय उच्च कॅलिबरची आणि उच्च कॅपॅसिटीची पाहिजेत. ह्याच्यासाठी सामान्य शिक्षक घेऊन चालणार नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच एक अतिशय कठीण आणि ज्याला बराच वेळ लागेल अशी ही प्रक्रिया आहे. व्यावसायिक शिक्षण देणं हे आम्हाला एक फार सोपी गोष्ट वाटली. मशीनचं काम ह्या सर्वच देवदासी स्त्रियांनी अगदी हसत खेळत आणि आमच्या कल्पनेपेक्षा फारच लवकर शिकून घेतलं. पण हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इतर जे सर्व मॅनेजरियल ट्रेनिंग त्यांना द्यायचं आहे ह्या कामाला बराच वेळ लागणार आहे ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. आणि आत्तापर्यंत जे काम ह्या बाबतीत झालेलं आहे ते सुद्धा ही जाणीव ठेवूनच झालेलं आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि एकूण मॅनेजरियल ट्रेनिंग ह्या ज्या देवदासींना द्यायचं आहे त्याच्यात त्यांना काय काय गोष्टी शिकाव्या लागतील ह्याची आम्ही एक छोटीशी यादी केली आणि ती खरी म्हणजे छोटीशी न राहता फार मोठी यादी झाली. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकल्याच पाहिजेत हेही आम्हाला लक्षात आलं. कारण मॅनेजरियल स्किल्स येण्याकरता एक ठराविक टप्पा हा प्रत्येकाने गाठलाच पाहिजे आणि त्याची सुरुवातीची पातळी किती लांब होती ह्याच्यावर तो टप्पा कमी जास्त होऊ शकत नाही. तेव्हा आम्ही जी यादी केली त्या यादीमध्ये त्यांना सर्वप्रथम साक्षरता, थोडंफार गणित हा विषय, त्यानंतर आज इंग्लिश अल्फाबेट्सचं तरी कमीत कमी ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण निदान इंग्लिशमध्ये लिहिलेल्या गोष्टी WMDC सारख्या संस्थेचं जर नाव इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तर किमान ते वाचता येणं यासाठी इंग्लिश अल्फाबेट्स. नंतर थोडीफार जॉमेट्री, त्याच्यामध्ये वर्तुळ, त्रिकोण वगैरे, शहरं कशी असतात, शहरांचे नकाशे कसे असतात, त्यावरून आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कसं जाता येईल, कॅल्क्युलेटर काय असतो आणि आपल्याला प्रत्यक्ष गणित आणि आकडेमोड आणि गुणाकार भागाकार जरी करता येत नसला तरी कॅल्क्युलेटर वापरून आपल्याला गणितीय उत्तरं कशी काढता येतात, झेरॉक्स, डिक्टाफोन, टेलिफोन अशासारख्या जी काही आता नवीन युगातली गॅजेट्स आहेत ह्यांचा वापर करता येणं, घड्याळ पाहता येणं. नंतर आपल्याला काही शासकीय मदत मिळवायची असेल तर त्याच्यासाठी कोणाकोणापर्यंत आपण जायला पाहिजे, जिल्ह्यातली शासकीय एकूण हायरार्की कशी असते आणि त्याच्या पुढे मुंबईसारख्या राज्याचे जे केंद्र असतं तिथे किंवा दिल्लीत आपल्याला जर जावं लागत असलं तर कसं जायचं, मोठ्या मोठ्या शहरातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बस वापरून कसं जायचं, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्याकडे भेटीला कसं जायचं आणि आपले प्रश्न त्यांच्यासमोर कसे मांडायचे. हा सगळा झाला व्यक्तिमत्व विकासाचा भाग. तर दुसऱ्या बाजूला आपले जे काही हिशोब चालतात संस्थेचे हे हिशोब दररोज लिहून काढणं. ह्यासाठी कॅशबुक वेगळ्या पद्धतीने लिहावं लागतं, लेजर वेगळ्या पद्धतीने लिहावं लागतं आणि अकाउंटन्सीचे बरेच नियम असतात. त्या नियमाप्रमाणे सगळे रजिस्टर्स ठेवावे लागतात. आपण किती कच्ची लोकर आणली, त्यातून प्रत्येकीने प्रत्येक दिवशी किती उत्पादन केलं, कोणाचा वेग कमी जास्त आहे, जे काही उत्पादन केलं त्याचं इन्स्पेक्शन कसं करावं आणि जर इन्स्पेक्शनमध्ये एखादी वस्तू कमी प्रतीची मिळाली तर जाऊ दे आता पुन्हा उचलून कशाला करायची, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये विचार मनात न ठेवता ही वस्तू आपली लोकांना चांगली दिसली पाहिजे आणि चांगली दिसली तरच ही बाजारात खपेल आणि बाजारात जर ही खपली तरच पुढल्या वेळेला लोक आपल्याकडे पुन्हा माल विकत घ्यायला येतील, नाही तर लोक येणार नाही. हाही मुद्दा त्यांना कळला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्या कामाचं आपापसात इन्स्पेक्शन करणं, त्याचबरोबर क्लीनलीनेस कामात असणं, स्वच्छता असणं, लोकर मळू न देणं, वस्तू तयार झाल्या की त्याचं तिथल्या तिथे पॅकिंग करणं, त्यांचं वजन करणं, त्यांची किंमत ठरवणं, त्यानंतर पावत्या फाडणं, वस्तू तयार झालेल्या असतील तेव्हा त्याला किमतीचे टॅग्स लावणं, या सर्वच गोष्टी त्यांना हाताळता आल्या पाहिजेत.
इतकंच नव्हे तर ज्या वेळेला त्यांच्या संस्थेला एखादी व्यक्ती भेट देते, त्यांचं काम बघू इच्छिते, तेव्हा आपल्या संस्थेचं काम कसं चाललेलं आहे हे समजावून सांगता येणं, अशासारख्या गोष्टी ह्या त्यांनी शिकायच्या आहेत. आणि त्या दृष्टीने WMDCनी गेलं वर्षभर सातत्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि तेव्हा आता कुठे त्यांच्यासाठी छोटे छोटे 5 दिवसाचे 6 दिवसाचे असे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही पुण्याला त्यांना आणून अरेंज केले. आणि हे सुद्धा आम्हाला मोठ्या ग्रुप करता येणं शक्य नव्हतं, म्हणून 3 ते 4 मुलींकरता असे प्रोग्राम्स अरेंज केले. त्याच्यामधून त्यांची शिकून घेण्याची कपॅसिटी कुठपर्यंत आहे आणि मुख्य म्हणजे शिकून घेण्याची हौस त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे का नाही, ह्या 2 गोष्टी आम्हाला कळल्या. त्यांच्या मनात हौस निर्माण होण्यासाठी सातत्याने आम्ही त्यांना 2-3 गोष्टी सांगत आलेलो आहोत. एक म्हणजे ह्या गोष्टी न शिकून घेण्याने त्यांचा काय तोटा आहे. कारण उद्या WMDC काय किंवा एखादी सेवाभावी संस्था काय किंवा त्यांच्यातलंच कोणीतरी 1 का 2 माणसं, 1 का 2 मुली पुढे आल्या आणि त्यांनी संबंध मॅनेजमेंट मी तुमच्या वतीने करतो असं सांगितलं, तरी त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जो माणूस मॅनेजमेंट करत असेल त्या माणसाच्या चुका होऊ शकतात आणि त्या चुका जर झाल्या तर त्याचा जो काही तोटा सोसावा लागेल हा या मुलींनाच सोसावा लागणार आहे. काही चुका अजाणतेपणी होतात, पण काही चुका जाणून बुजूनही केल्या जातात. ही आपल्या समाजातली खरी परिस्थिती आहे. तेव्हा मॅनेजर म्हणून जी कोणी व्यक्ती त्यांच्या संस्थेत काम करायला येईल, ती व्यक्ती स्वतःचं काम चोखपणे करते का नाही हे तपासता येणं हे या सर्व देवदासी स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि ते तपासता येण्यासाठी ते मॅनेजरियल काम त्यांना स्वतः करता येणं आवश्यक आहे. आम्हाला असं वाटतं की 2 वेगवेगळ्या देवदासी स्त्रिया, दोघींना आम्ही विणकाम शिकवलं आणि दोघींनाही कॅशबुक कसं लिहावं आणि हिशोब कसे लिहावे हे शिकवलं, तर निश्चितचपणे त्यातली एखादी अशी असेल की जिला विणकामाचं काम हे जास्त चांगल्या रीतीने करता येईल, दुसरी अशी असेल जिला कॅशबुक लिहिण्याचं काम जास्त चांगलं करता येईल. परंतु काम अजिबात न येणं आणि काम येणं हा मुद्दा आणि काम जास्त चांगल्या तऱ्हेने करता येणं हा मुद्दा, हे 2 अतिशय वेगळे आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मला वाटतं. काम खूप चांगल्या रीतीने करता येणं, आपली एफिशियन्सी 80% ऐवजी 95%, 99% असणं आणि काम अजिबात न येणं ह्याच्यात पुष्कळ फरक आहे. आणि त्यामुळे कमीत कमी व्यवस्थापकीय कामं, हिशोबाची कामं अजिबात आम्हाला करता येत नाही, बँकेत आम्हाला अजिबात जाता येत नाही. ही जी काही आजची ह्या देवदासींची परिस्थिती आहे, ह्याच्यातून त्यांनी बाहेर येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा मुद्दा याच भाषेत त्यांना समजावून सांगितल्यानंतर तो त्यांना समजला, पटला आणि इथून पुढे इतर कुणीही आमचं एक्सप्लॉयटेशन करू शकू नये यासाठी या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत हे त्यांनीच मला वेळोवेळी बोलून दाखवलं. एकदा हा विश्वास किंवा एकदा हे आपण केलं पाहिजे या जाणीवेने त्यांच्या मनाची पकड घेतल्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न उरतो तो हा की त्यांची प्रत्यक्ष कपॅसिटी किती आहे. तर या निरक्षर स्त्रिया आहेत, कधीही शाळेचं तोंड, पुस्तकाचं तोंड बघितलं नाही आणि समाजात वावरताना जोगवा मागितल्याशिवाय इतरही काही गोष्टी करता येतात हेही माहीत नाही. अशा ह्या मुलींना जेव्हा आम्ही इतर गोष्टी शिकवायला सुरुवात केल्या, अगदी साक्षरतेपासून सुरुवात केली, त्यांनी स्वतःचं इन्स्पेक्शन करावं यापासून सुरुवात केली, ह्याच्यामध्ये प्रत्येकीचा शिकून घेण्याचा वेग हा कमी जास्त आहे. पण आज ह्या मुली कॅल्क्युलेटर वापरून गणित करू शकतात. आज ह्या मुली सगळ्याच नाही पण काही सायकल चालवू शकतात. ह्या मुली स्वतः अकाउंट्स लिहितात. ज्यांना थोडंफार लिहायला वाचायला यायला लागलेलं आहे त्यांनी आज किती काम आपण केलं ह्याची नोंद ठेवतात. जे काही काम करण्यात आलेलं आहे त्याचे जेव्हा मजुरी वाटप आम्ही करतो
तेव्हा हे मजुरी वाटपाचं काम त्या मुली स्वतःच करतात. तेव्हा ह्या सर्व तिथल्या मुलींनी जे ज्या काही गोष्टी शिकून घेतल्या ते बघितल्यानंतर निश्चितपणे असं वाटतं की त्यांची प्रगती अतिशय कमी आहे, त्यांची शिकून घेण्याची कॅपॅसिटी ही फार कमी आहे, पण ही संपूर्णपणे शून्य नाही, ही त्यातल्या त्यात आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते. आणि प्रत्येकीला आपल्याला एकंदरीत काय काय शिकायचं आहे ही कल्पना आहे आणि त्या कल्पनेला त्यांची मान्यता आहे, ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या मुलींनीच काही काही गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत असं सांगितलं. उदाहरणार्थ 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट अशा कार्यक्रमांना जेव्हा तहसीलदार किंवा BDOच्या ऑफिसमध्ये झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात आणि मार्च पास्ट होतं, त्याच्यामध्ये होमगार्ड आणि इतर मुलीसुद्धा मार्च पास्टला असतात, तेव्हा अशा मार्च पास्टला आम्हाला पण जायचंय असं म्हणून त्या स्वतः थोडंसं मार्चिंग त्यांनी शिकून घेतलं आणि ह्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. आम्हाला सायकल शिकायची आहे, हे त्यांना सायकल शिकून घ्या असं सांगितल्यानंतर अजिबात पुन्हा काहीही न बोलावं लागता त्यांनी आम्हाला सायकल शिकायची आहे ह्याची ताबडतोब तयारी दाखवली. इतकंच नाही तर काहींनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं आम्हाला जीप ड्रायव्हिंग आणि कार ड्रायव्हिंग पण शिकवू शकत असलात तर आम्ही ते शिकून घेऊ. जेव्हा त्यांना कॅल्क्युलेटर दाखवला तेव्हा तो त्यांनी इतक्या चटकन आत्मसात केला की त्यांना वेगळी गणित शिकवायची आवश्यकता पडली नाही. त्यांना जेव्हा कम्प्युटरचं काम दाखवलं तेव्हा हे काम आम्हाला पण शिकवा आणि आम्ही हे काम करू शकू असं त्यांनी सांगितलं. टायपिंगचं काम आम्ही शिकून घेऊ, आम्हाला शिकवा, ही त्यांचीच मागणी होती. आणि टेलिफोन तर त्या सर्रास चांगल्या तऱ्हेने करतात. एका कार्यक्रमाच्या प्रसंगी फोटो काढायचे होते, त्यावेळेला त्यांनी स्वतःच कॅमेरा हँडलिंग आम्हाला शिकवा आणि आम्हाला काही फोटो काढायची संधी द्या असं सांगितलं. यावरून आम्ही जे काम करतो त्या काम करणाऱ्या आमच्या व्यक्तींचा सुद्धा एक आत्मविश्वास वाढलेला आहे की ह्या देवदासींना नवीन नवीन गोष्टी आपण शिकवून लवकरच त्यांना सामाजिक प्रवाहात आपण आणू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट मला अशासाठी वाटते की बऱ्याचशा चांगल्या स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीत जो आज एक मोठा प्रश्न आढळून येतो की त्यांना त्यांच्याकडे काम करायला चांगले हँड्स हे अतिशय कमी असतात. तेव्हा मला असं वाटतं की ज्या काही बेनिफिशरी ग्रुप्स अशा संस्था निवडतात आणि त्या काही ग्रुप्स करता काही चांगले कामं हातात घेतात, तेव्हा अशा ग्रुप्सना ह्या व्हॉलंटरी एजन्सीजनी सुद्धा स्वतःची मॅनेजमेंट स्वतः करायला शिकवली आणि व्हॉलंटरी एजन्सीजनी सुद्धा स्वतःच्या डोळ्यासमोर एक ध्येय बाळगलं की 3 ते 5 वर्षात आपण ह्या ग्रुपपासून वेगळं व्हायचं. तर त्यांच्याकडे जी काही एक रिस्ट्रिक्टेड मॅनपॉवर आहे तिचा वापर ह्या व्हॉलंटरी एजन्सीज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ग्रुप्ससाठी करू शकतात. कारण WMDC मध्ये जे काही माझे सहकारी हे काम सांभाळतात त्याच्यामध्ये क्लार्क्स आहेत, पॅकर्स आहेत आणि एज्युकेशन कोऑर्डिनेटर सारख्या पदावर काम करणाऱ्या एक प्रोफेसर बाई पण आहेत. त्यांच्या मार्केटिंगची व्यवस्था करणारे अधिकारी आहेत. ह्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी असं सुचवलं की अशाच प्रकारचे वेगळे ग्रुप्स सुद्धा आपण घेऊया, इतरही वेगळ्या ग्रुप्सना आपण ट्रेनिंग देऊया आणि प्रत्येक ग्रुपची एक सहकारी संस्था स्थापन करायची. त्या सहकारी संस्थेत WMDCनी स्वतः काही शेअर पार्टिसिपेशन करायचं. WMDCचा एक प्रतिनिधी त्या सहकारी संस्थेवर कायमपणे मॅनेजरियल हेल्पसाठी राहील, परंतु प्रत्यक्ष त्या सहकारी संस्थेनी 3 ते 4 वर्षात WMDC पासून बाजूला व्हायचं आणि तिथून पुढे स्वतःचं मॅनेजमेंट स्वतः सांभाळायचं. तेव्हा इतरही काही व्यवसाय
आणि व्यवसायाचं प्रशिक्षण आपण ह्या देवदासींना देऊ शकतो या दृष्टीने आम्ही पाहणी केली आणि ती करत असताना आम्ही 3-4 व्यावसायिक प्रशिक्षणाचे वर्ग त्यांच्यासाठी सुरू करायचं प्लॅन केलेलं आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हॉर्टिकल्चर नर्सरी ही याचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देऊ शकतो। हे एक काम आम्ही आयडेंटिफाय केलं। तसंच रेशीम उद्योगात जे रीलिंग आणि विव्हिंग हे दोन व्यवसाय असे आहेत ज्याचं प्रशिक्षण आम्ही ह्या देवदासींना देण्याचं काम सुरू केलं। त्यानंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात घडवले जातात, तेव्हा ह्या चांदीचं कलाकुसर करण्याचं ट्रेनिंग त्यांना द्यावं अशी नुकतीच समाज कल्याण खात्याने आम्हाला सुचवल्यावरून ते एक ट्रेनिंग आम्ही सुरू करू शकतो। अशा प्रकारचं वेगवेगळं ट्रेनिंग ह्या देवदासी स्त्रियांसाठी यावर्षी किंवा येत्या 2 वर्षात आम्ही सुरू करू शकतो आणि येत्या 2 वर्षातच अजूनही काही ट्रेनिंग प्रोग्राम्सचा विचार करून आम्ही ते मोठ्या प्रमाणावर राबवू शकतो अशी खात्री ही माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये त्यांच्या मनामध्ये झालेली आहे। आणि हे जे काही सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम आपण सुरू केलेलं आहे हे काम बंद करायचं नाही आणि 3-4 वर्षानंतर हा पहिला ग्रुप आपल्यापासून जरी बाजूला झाला तरी अशा प्रकारे निरनिराळे ग्रुप्स निवडून त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण आणि मॅनेजरियल ट्रेनिंग हे देत राहायचं काम आपण करायचं। अशा प्रकारची एक मनोभूमिका ही WMDCच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। देवदासींसाठी एक उत्पादन केंद्र हे चालवायचं आणि ते देखील एक इंडस्ट्रियल व्हेंचर म्हणून चालवायचं, त्याच्यात त्यांना कुठल्याही प्रकारे आर्थिक नुकसान होता कामा नये आणि हे जे काही संस्था आहे ही नफ्यातच चालली पाहिजे अशा प्रकारे विश्वास त्यांच्या मनातही निर्माण झाला पाहिजे। ही भूमिका ठेवून WMDC मार्फत जे आज देवदासींच्यासाठी काम चालवलं जातं त्याचबरोबर इतर शासकीय योजनांचा जो काही फायदा असेल तो त्यांना प्राप्त करून देणं ही सुद्धा एक जबाबदारी WMDCने स्वीकारलेली आहे। याच्यासाठी गेल्या 1.5-2 वर्षात बरेच प्रयत्न केले आणि त्यात फार चांगलं यश मिळालं असं म्हणावं लागेल। कारण जत येथे ज्या मुली शिकत होत्या त्यांच्यापैकी आज तरी निदान 15 मुली ह्या प्रशिक्षण वर्गात ह्या उत्पादन केंद्रात कायमपणे येतात। तेव्हा यांना जवळच्या जवळ राहायला घर बांधून देणं हे आवश्यक होतं। ही विनंती सांगली जिल्हा परिषदेला केल्यानंतर त्यांनी ह्या 15 मुलींसाठी छोटी घरकुलं त्यांच्या योजनेतून बांधून दिली। त्यानंतर ह्या मुलींसाठी एकत्रितपणे काम करायला एखादी वर्कशेड असावी या विचाराने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स या संस्थेकडे आम्ही गेलो तेव्हा त्यांनी जत येथे एक वर्कशेड बांधून देण्याचं कबूल केलं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी मदत मिळाली ती केंद्र शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाकडून। कारण देवदासींसाठी नुसतं व्होकेशनल ट्रेनिंग हे अपुरं पडेल आणि त्यांना व्यावसायिक आणि मॅनेजरियल ट्रेनिंग हे दिलं गेलं पाहिजे। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांचा प्रयत्न केला पाहिजे आणि या संपूर्ण कामाला 3-1 वर्ष सहज लागतील हे त्यांना सांगितल्यानंतर 3 वर्षासाठी अशा प्रकारे जो काही स्टाफचा खर्च येईल किंवा ह्या ट्रेनिंगसाठी जो काही खर्च येईल तो उचलण्याची त्यांनी तयारी दाखवली। मला वाटतं की संपूर्ण देशात अशा प्रकारचं ट्रेनिंग हे पहिल्या प्रथमच सुरू झालेलं आहे आणि
त्याला पैसे देऊ, ही भूमिका केंद्र शासनाने पहिल्या प्रथमच स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर गडहिंग्लज येथे ज्या 45 देवदासी मुली प्रशिक्षण घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक वर्कशेड आणि वर्किंग वुमन हॉस्टेल बांधण्याकरता केंद्र शासनाच्याच ह्या महिला आणि बालकल्याण विभागाने पैसे दिलेले आहेत आणि त्यातून गडहिंग्लजला त्यांचं वर्किंग वुमन्स हॉस्टेल बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. यानंतर गडहिंग्लजला 15 मुलींचा एक ग्रुप निवडून त्या ग्रुपला आम्ही रेशमाचा धागा तयार करणं, कोशापासून धागा तयार करणं हे काम शिकवायला एक नवीन प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि हॉर्टिकल्चर नर्सरीचं जे प्रशिक्षण त्यांना द्यायचं त्यासाठी सुद्धा एखादी वर्कशेड लागेल आणि त्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 2 एकर जागा मिळवून दिली. तेव्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर या संस्थेने तिथे सुद्धा हॉर्टिकल्चर नर्सरीच्या ट्रेनिंगसाठी एक वर्कशेड बांधून देण्याचं कबूल केलं आणि तेही काम सुरू झालेलं आहे. याशिवाय एखादं सेंट्रल ऑफिस कोल्हापूरला असावं आणि यासाठी सुद्धा RCFने मदत द्यावी अशी विनंती केल्यानंतर कोल्हापूरला त्यांनी एका सेंट्रल ऑफिससाठी बांधकाम आम्ही करून देऊ अशी मान्यता दिलेली आहे. थोडक्यात शासनाच्या योजना पुष्कळ असतात आणि त्या योजना ह्या देवदासींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एक महत्त्वाचं काम होतं जे WMDCने केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा WMDCची या कामाकडे पाहण्याची भूमिका ही अशीच राहील. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख असा आहे की ज्या देवदासींना आम्ही रेशमाच्या कोशापासून धागा बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि जेव्हा त्यांना सांगितलं की अशाच प्रकारचं ट्रेनिंग आम्ही इतरही ग्रुप्सना मोठ्या प्रमाणावर देऊ इच्छितो, तेव्हा त्यांनीच विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न की इतर मुलींना ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही आम्हालाच ट्रेनर म्हणून का नेमत नाही, आम्ही त्यांना चांगलं शिकवू शकू. हा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये मला दिसला त्या आत्मविश्वासाला तोड नाही असं मला वाटतं. या बस इकडे कशी काय आले, केव्हा आले? सकाळी 4 वाजता आले. लवकर खरेदी करायची का नाही? करायची. केव्हा जाणार? आज संध्याकाळची त्या नागपंचमीला येतात. अच्छा. आता तुमची कितवी बॅच लवकर खरेदी करायला येणारी? म्हणजे आम्हाला लवकर खरेदी करायची म्हणून पाठवली. हो, पण तुम्ही आज पहिल्यांदाच येत आहे ना लवकर खरेदी करायला. तर ह्याच्या अगोदर किती वेळा तुम्ही इतर मुली येऊन गेल्या? तुम्ही एकदा आल्या होत्या ना. मग आता तुमच्याबरोबर आता कोणी आमच्या ऑफिसचं येणार नाही, तुम्हीच त्यांना घेऊन जायचं आणि दाखवायची दुकानं कशी लवकर खरेदी करायची, काय प्रश्न विचारायचे, काय किंमत विचारायची, काय. आणि बाकीचं तुमचं कसं चाललंय? तुमच्या अभ्यासाचं कुठपर्यंत आलं? अभ्यास पण चालू आहे, सगळ्यात चांगला अभ्यास करतात. हां, पत्र लिहा मी म्हटलं होतं सगळ्यांना. पत्र लिहिलंय का कोणी? आज लिहायचं होतं की तोपर्यंत इकडे आलो. मी आठवड्याला दर शुक्रवारी पत्र लिहायला. तुम्ही आल्या ना की दुसऱ्या मुलींनी पत्र लिहायचं. आता बाई सगळ्या मिळून लिहितात, पण तरी आठवड्यात एक पत्र पाठवायचं मला. त्यांनी आपल्याला सवय लागते ना काय लिहायचं, कसं लिहायचं. हां, आणि आता पगार तुमची मजुरी वाढली का, काम वाढलं का?
काम वाढलंय खरं मजुरी कुठे वाढली ताई? नाही, मजुरी वाढली म्हणजे तसं नाही. तुम्ही जास्त वस्तू बनवल्या तर जास्त मजुरी मिळणार. मग मिळते की जास्त मजुरी? हा, तशी मजुरी वाढली का नाही? वाढली. हा. आणि जसं तुमचं वस्तू विकायचा जोर वाढेल, केलेल्या वस्तू, तशी मजुरी पण तुम्हाला जास्त वाढवता येऊ शकते, हो का नाही? आणि मी परवा सांगितलंय, देशपांडेंना सांगितलंय, तुम्हाला सगळ्यांना सांगा आठवणीने गेल्यावर, की जर तुम्ही एखादी वस्तू तयार केली, समजा स्वेटर केला, आणि तुम्हालाच तुमच्या ओळखीने कोणाला विकता येत असेल तर तो तुम्ही विकायचा आणि फक्त तेवढ्या वजनाचे लोकरीचे पैसे सेंटरला भरायचे, बाकी पैसे तुमचे. पण अट काय की तुम्ही तुमचं विकलं पाहिजे आणि स्वतः केलेलं विकलं पाहिजे. असं नाही की हिने केलेलं तुम्ही विकायचं, तसं नाही. स्वतः केलेली वस्तू स्वतः जर तुम्ही विकली तर फक्त लोकरीचे पैसे केंद्रात भरायचे आणि बाकी पैसे तुमचे. असं जर तुम्हाला विकता आलं तर तुमचे मिळणारं उत्पन्न वाढेल का नाही? हा, मग ही बातमी सगळ्यांना सांगा. कारण परवा मी आले होते तुमच्या केंद्रावर तेव्हा शालूबाई ना, चारुबाई, तिला मी सांगितलं होतं. तुम्हाला सगळ्यांना कळलंय का नाही ही बातमी मला माहिती नाही. कळलं आम्हाला, ऐकलं, सांगितलेलं तुम्ही. हा, मग कोणी विकले का वस्तू? मग काय उपयोग बातमी सांगून? आणि मंगल जाते का? नाही ताई, नाही म्हणाली. नाही म्हणाली? काय झालं आता? नाही म्हणाली, त्यांच्या घरातले नकोच म्हणतात, कोल्हापूरला जाऊन नको म्हणतात का? मंगलच घाबरली? मंगल बी घाबरते आणि घरातले आणि तिला त्यात हे करतात, म्हटल्यावर ती नाहीच म्हणाली, चालतच नाही. मग आता काय करणार तुम्ही? शिकायला तर पाहिजे ना कोणीतरी. पाहिजे की. मग तुमच्यातलं कोणी शिकणार आहे का? का घरात पाठवत नाही, आमचं मन माप शिकायला तयार आहे, कारण घरातले लोक सरळ नाही, त्याला काय करायचं सांग. घरातल्या लोकांना तर तुम्ही समजावायला पाहिजे ना. समजावून घेतच नाही ती लोक, मग काय करायचं? हा, तुमच्यात ह्याचं रेशीमचं काम करणारं कोण शिकतं का? तुम्ही नाही? तुमच्यात? आणि मागे तू आली होतीस तेव्हा मी तुला सांगितलं होतं तू फोन करायला शिकून घे. हा, मग आता शिकलीस का? येतं नक्की? मग आता असं कर, मला दाखव फोन करून. हा, मी एक नंबर सांगते, 58-087. लिहून दिलाय. हा नंबर मला इथे लावून दाखवायचा आणि तिथे डॉक्टर आपटे असतील. आता विचारायचं डॉक्टर आपटे आहेत का, आणि असले तर WMDCच्या मॅनेजिंग डायरेक्टरना त्यांच्याशी बोलायचंय, असं दाखव मला. हा, लाव ना, तुला येतं ना लावता? हा, बरोबर आहे, बरोबर आहे, लाव. हाच नंबर आहे. तुला इंग्लिशमध्ये लिहून देऊ का? नाही, हा इतका पूर्ण गेला पाहिजे. हां हां, लाव परत. हां 8. हां, नाही, आपलं तुटला की परत लावायचं. इथे परत हे कर, परत दाब आणि परत लाव. हां हां, बरोबर. 087 8 7. हां, विचार ना त्यांना. हॅलो, डॉक्टर आपटे आहेत का? डॉक्टर आपटे आहेत का? ना सांग ना, WMDCच्या मॅनेजिंग डायरेक्टरना. WMDCच्या मॅनेजिंग डायरेक्टरला फोन करायचा, डॉक्टर आपटेला बोलायचंय. बोलायचं. बोल नको.